डोंबिवली पश्चिमेतील भाजप गुजराती सेलचे पदाधिकारी जुगल उपाध्याय यांच्या कार्यालयावर 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला। हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ करत कार्यालयामध्ये तोडफोड केली आहे। कार्यालयातील साहित्याची नासधूस देखील करण्यात आली असून उपाध्याय यांना धमक्या दिल्याचंही समजतंय। तोडफोडीचा हा सर्व प्रकार कार्यालयात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झालाय। पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन तपास सुरू देखील केलाय। ही घटना निवडणुकीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर घडलेली आहे। डोंबिवली विधानसभेमध्ये भाजपचे कॅबिनेट मंत्री आणि महायुतीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे दीपेश म्हात्रे हे उभे आहेत। या दोघांमध्ये सध्या तणाव वाढत चालला असल्याचं बोललं जात आहे। डोंबिवली पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून हा प्रकार राजकीय वैमनस्यातून घडल्याचा संशय देखील सध्या व्यक्त केला जातोय। काय नक्की प्रकार घडलाय काय सांगा? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आम्ही विकासांच्या विचारावरच काम करतोय, पण त्यावरून समोरचे जे विरोधक आहे त्या लोकांना काही वेगळं वाटलं असेल, तर त्या हिशोबाने त्यांनी आज सुमारे सकाळी 10:30 पावणे 11च्या आसपास 3-4 अज्ञात लोक येत होते आणि ते लोकांनी येऊन आमच्यावर हल्ला केला ऑफिसावर। पण काय नक्की कारण काय? नक्की कारण तर आता त्यांचं मनात काय कारण आहे काय माहिती नाही। ही गुंडागर्दी तर ते 2021 मध्ये पण चालू होती त्यांची सरकार असताना। पण ते त्यांचं असं म्हणणं असं आहे की जातीवाचक काहीतरी तुम्ही कुठली जातीवाचक? माझी पूर्ण फेसबुकची सोशल मीडियाची पोस्ट बघून घ्या, त्यामध्ये कुठेही मी जातीवाचक कुठलीही हे व्यक्तित्व मांडलं नाही। तुम्ही आता काय गुन्हा दाखल केला? आता गुन्हा चालू आहे, प्रक्रिया तेच चालू आहे आमची। फेसबुक पोस्ट करून झाले काय? तर काय माहित, आम्ही तर आमच्या विकासावरच काम करतोय।